नमस्कार. आपण अकाउंटिंग स्टँडर्ड या टॉपिकवरती डिस्कस करत आहोत. या डिस्कशनमध्ये आपण AS26 हा टॉपिक कव्हर करत आहोत. इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS26 हे इंटँजिबल ॲसेटच्या रिलेटेड मेजरमेंट, फ्युचर प्रोबेबल प्रॉफिट ऑर लॉसेस किंवा त्याच्या अकाउंटिंग डिस्क्लोजर्स अँड ट्रीटमेंट्स या संदर्भात डील्स करत असते. बिझनेसमध्ये काही इंटँजिबल ॲसेट्स ज्या क्रिएट होत असतात त्या संदर्भामध्ये AS26 ही डील करते. इंटँजिबल ॲसेटच्या या प्रकारामध्ये काही उदाहरणं आपण लक्षात घेऊया, जसे की पेटंट्स, ट्रेडमार्क्स, गुडविल, लायसन्सेस, फ्रँचायझी अशा प्रकारचे काही इंटँजिबल ॲसेट्स या बिझनेसमध्ये क्रिएट होत असतात की ज्याचं फ्युचर मेजरमेंट किंवा डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी असावी हे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS26 यामध्ये गाईडलाईन करत असते. इंटँजिबल ॲसेटचं मेजरमेंट किंवा कॅल्क्युलेशन करत असताना त्याची फ्युचर लाईफ किती असावी, त्याची कॉस्ट ऑफ परचेस कशी कन्सिडर करावी किंवा त्याचं अमॉर्टायझेशन किंवा त्याला आपण रिटर्न ऑफ म्हणतो हे कसं करावं हे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS26 मध्ये गाईड केलेले आहे. परंतु इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 26 मध्ये खालील काही ॲसेटला, इंटँजिबल ॲसेट्सला ही रूल लागू होत नसते, जसे की फायनान्शियल ॲसेट्स, डेफर्ड टॅक्स पेमेंट ॲसेट्स किंवा गुडविल अरायझिंग फ्रॉम अमल्गमेशन ऑफ अन एंटरप्राइजेस आणि कॉन्ट्रॅक्ट राईट्स अशा प्रकारच्या ॲसेट्सला AS26 रूल ॲप्लिकेबल नसतात.